नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दुर्गाष्टमीची पूजा कशी केली ती सांगणार आहे. आज आहे रविवार आणि आज दुर्गाष्टमी आहे. तर दुर्गाष्टमीच्या काय काय सेवा मी केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे किंवा दाखवणार आहे. तर सर्वप्रथम स्वच्छ अंघोळ केल्याच्या नंतर घर चांगलं स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर अंगण देखील आपलं किंवा गॅलरी असेल किंवा थोडासा पोर्च असेल तर तो देखील चांगला झाडून पुसून घ्यायचा आहे. आणि आजच्या दिवशी फरशी पुसताना त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचे आहे. तो व्हिडिओ माझा थोडा स्किप झाला, त्यामुळे तिथून पुढचा व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला. आजच्या दिवशी मी असं छानसं हळदीचं लेपन उंबऱ्याला करून घेतलेलं आहे. हळदीचे लेपन का करायचे, कसे करायचे, त्याचे महत्त्व काय, ह्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. आज मी असं छानसं हळदीचं लेपन करून घेतलेले, छोटीशी रांगोळी काढलेली आहे, दिवे लावलेले आहेत, लक्ष्मीच्या पावलांची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा केलेली आहे. त्यानंतर मी उंबऱ्याला धूपदीप ओवाळलेला आहे. अशा प्रकारे छान अशी उंबऱ्याची पूजा करून झाल्यानंतर मी तुळशी मातेची पूजा केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुळशी मातेला देखील मी हळद कुंकू अक्षता फूल वाहून तिची पूजा केलेली आहे, धूपदीप दाखवलेला आहे. या ठिकाणी मी असा तेलाचा दिवा तुळशी मातेसमोर लावून ठेवते. अशा प्रकारे माझी तुळशी मातेची देखील पूजा करून झालेली आहे. त्यानंतर मी घरातल्या देवांची पूजा केलेली आहे. आता या ठिकाणी मी सगळ्या पूजा जर दाखवल्या असत्या तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी पूजा झाल्याच्या नंतरचे व्हिडिओ दाखवते आहे. आणि या ठिकाणी आज मी दुर्गाष्टमी आहे, त्यामुळे श्रीयंत्रावरती कसं कुंकुमार्चन केलेलं आहे ते डिटेलमध्ये दाखवणार आहे, कारण ती सेवा महत्त्वाची आहे, त्यामुळे मी ते व्हिडिओ डिटेल घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी घरातल्या देवांची पूजा केलेली आहे. आणि आज घरातल्या देवांना मी पांढऱ्या फुलांची आरास केलेली आहे. अशा प्रकारे घरातल्या देवांची देखील पूजा करून झाल्याच्या नंतर मी आता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणार आहे. तर कुंकुमार्चन नेहमी दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार, त्याच्यानंतर पौर्णिमा, लक्ष्मीपूजन इत्यादी दिवशी ते आवर्जून करायचं असतं. तर आज दुर्गाष्टमी आहे, तर म्हटलं चला आज दुर्गाष्टमीला आपण श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करणार आहे, श्रीयंत्राला अभिषेक करणार आहे. तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मग हा व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवला. तर माझ्याकडे असं श्रीयंत्र आहे, तर त्याला मी तामणात घेतलेलं आहे. खाली थोड्याशा अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि श्रीयंत्राला हळद कुंकू आणि अक्षदा आणि फूल वाहून घेतलंय आणि त्याच्यानंतर त्याला जलाभिषेक केलेला आहे. जलाभिषेक करताना तुम्ही देवीचे मंत्र म्हणायचे आहेत किंवा तुमचं श्रीसूक्त जर पाठ असेल तर तुम्ही श्रीसूक्त म्हणत जलाभिषेक केला तरी चालू शकतो. या ठिकाणी तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता, परंतु मी या ठिकाणी पाण्याचा म्हणजे जलाभिषेक केलेला आहे. तर मी आता कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त म्हणणार आहे, त्यामुळे मी देवीचे मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत म्हणत जलाभिषेक केलेला आहे. तर लक्ष्मी गायत्री मंत्र कुठला आहे? ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा मंत्र म्हणत मी जलाभिषेक केलेला आहे. जलाभिषेक झाल्याच्या नंतर मी श्रीयंत्र तामणातून काढून घेतला आहे आणि त्याला स्वच्छ पुसून दुसऱ्या तामणामध्ये त्याची स्थापना केलेली आहे. स्थापना करण्यापूर्वी खाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत, त्याच्यावरती मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि पुन्हा श्रीयंत्राची हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा केलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती अर्पण केलेली आहे. माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला रोज तर कमळाचं फूल मिळणं शक्य नाही किंवा 108 कमळाची फुलं रोज मिळणं शक्य नाही, त्यामुळे कमळांच्या बियांपासून बनवलेली कमळगट्ट्यांची 108 मण्यांची माळ या ठिकाणी मी श्रीयंत्रावरती अशा प्रकारे वाहते, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीला कमळ वाहिल्याचं समाधान मिळेल. आणि अशा प्रकारे माझी सगळी पूजा करून झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी पिवळ्या फुलांची आरास केलेली आहे. आज माझ्याकडे लाल रंगाची फुलं नव्हती. तुमच्याकडे जर लाल रंगाची फुलं असतील तर नक्की तुम्ही लाल फुलांच्या
लाल रंगाच्या फुलांची आरास करा. माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो, परंतु पिवळा रंग देखील भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या ठिकाणी मी पिवळ्या रंगाच्या फुलांची आरास केलेली आहे. सोबतच आपला डाव्या बाजूला मी तुपाचा दिवा चालू आहे, तो सुरुवातीपासूनच आहे. त्याची देखील आपण हळद कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून पूजा करून घ्यायची आहेत. श्रीयंत्राच्या समोर गजलक्ष्मी आहे. गजलक्ष्मीची पण सेम पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप लावायचा आहे. अशा प्रकारे आपण पूजा सगळी मांडून झाल्याच्या नंतर कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची आहे. आता कुंकुमार्चन कसं करायचं, का करायचं, कशावरती करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर अशा प्रकारे मी कुंकुमार्चन करते. तर आता मी कुंकुमार्चन करताना पायापासून डोक्यापर्यंत अशा प्रकारे मी कुंकू वाहते आहे. आणि कुंकू वाहताना मी या ठिकाणी श्रीसूक्त म्हटलेलं आहे. श्रीसूक्त तुम्ही 1 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणा. अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन श्रीसूक्त म्हणत म्हणत करू शकता. तर या ठिकाणी मी 1 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन केलेलं आहे. त्यानंतर मी देवीचे काही मंत्र म्हणून देखील या ठिकाणी कुंकुमार्चन केलेलं आहे, कारण की देवीचे मंत्रसुद्धा तितकेच प्रभावशाली असतात. त्यामुळे ते देखील मंत्र म्हणत म्हणत आपण देवीची पूजा करायची आहे किंवा कुंकुमार्चन करायची आहे. तर कोणते मंत्र मी म्हटलेले आहेत या ठिकाणी, तर जसं मगाशी म्हटलं की जलाभिषेक करताना मी लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटले होते, तर आत्ता श्रीसूक्त म्हणून झाल्याच्या नंतर तो मंत्र पुन्हा मी कुंकुमार्चन करताना म्हटलेली आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता, तो ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आहे. तर विष्णू गायत्री मंत्र कोणता, तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा देखील मंत्र मी या ठिकाणी म्हटलेला आहे. त्यानंतर आपल्याला म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र. तर तो कोणता आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. हा मंत्र मी या ठिकाणी म्हटलेले आहे. त्यानंतर लक्ष्मी देवीचे 5 मंत्र आहेत. तर ते 5 मंत्र कोणते, देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमसुखम रूपम देही जयम देही यशो देही द्विषोजय सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यम अस्मत् व्याधी विनाशनम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एकमेव त्वया कार्यम अस्मत् वैरी विनाशनम पुत्रां देहि धनं देहि सर्व कामांश देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषोजय. त्यानंतर तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. अशा प्रकारे मी मंत्र देखील म्हणून कुंकुमार्चन केलेलं आहे आणि श्रीसूक्त म्हणून देखील कुंकुमार्चन केलेलं आहे. अशा प्रकारे माझी कुंकुमार्चनाची सेवा करून झाली. त्यानंतर मी आरती केलेली आहे आणि आरती झाल्याच्या नंतर या ठिकाणी मी नैवेद्य दाखवलेला आहे. अशा प्रकारे मी आज दुर्गाष्टमीची पूजा केलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, नक्की मला कमेंट करून सांगा. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.